नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 MMP आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या माय कॉमर्स लॅब यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. बघा, यामध्ये आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणार आहे. मित्रांनो, मागील वर्षाची प्रश्नपत्रिका बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतील, काठिण्य पातळी काय असणार आहे, कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिलं गेलंय हे आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून समजतं आणि त्याच उद्देशाने आपण मागील वर्षाची प्रश्नपत्रिका जी आहे त्याचं विश्लेषण अगदी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. बघा, यामध्ये प्रश्न पहिला अ, खालील दिलेले योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. एकूण 8 मार्कासाठी हा प्रश्न आहे. एक प्रश्न 1 मार्काला. यामध्ये पहिला प्रश्न, कायझन म्हणजे टिंबटिंब, सुधारणा, अंमलबजावणी, सतत सुधारणा आणि सतत मोजमाप. तर बघा मित्रांनो, कायझन ही जी पद्धती आहे यामध्ये काय केलं जातं, सतत सुधारणा केली जाते. ठीक आहे. तर 1986 मध्ये ही संकल्पना अस्तित्वात आली आहे, ज्यामध्ये जपानी व्यक्ती मासाकी इमाई यांच्या कायझन द की टू जॅपनीज कॉम्पिटिटिव्ह सक्सेस या पुस्तकाच्या माध्यमातून ही संकल्पना उदयास आली आहे, लोकप्रिय झाली आहे 1986 मध्ये. ठीक आहे. आणि यामध्ये काय केलं जातं, सतत सुधारणा केली जाते, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सतत सुधारणा. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी, टिंबटिंब हे भारतातील ISOचे मुख्य शाखा कार्यालय आहे, मुंबई, पुणे, दिल्ली आणि बेंगळूर. तर हे पण लक्षात ठेवा, ISO म्हणजे या ठिकाणी त्याचं जे फुल फॉर्म आहे ते लक्षात ठेवा. ISO म्हणजेच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन, आंतरराष्ट्रीय मानक संघटना. त्याची स्थापना 23 फेब्रुवारी 1947 रोजी झालेली आहे. तर आपल्या भारतामध्ये दिल्लीत त्याचं एक मुख्य शाखा कार्यालय या ठिकाणी आहे, दिल्लीमध्ये, ज्याला आपण BIS म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, त्याला असंही आपण म्हणतो. ठीक आहे. तर दिल्ली या ठिकाणी शाखा कार्यालय आहे. पुढे प्रश्न क्रमांक 3, 6 सिग्मा ही टिंबटिंब संकल्पना आहे, नैतिक, आर्थिक, राजकीय आणि सांख्यिकीय. तर 6 सिग्मा ही जी संकल्पना आहे ही संकल्पना सांख्यिकीय पद्धतीची आहे. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सांख्यिकीय. पुढे चौथा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे. टिंबटिंब हे नैसर्गिक आपत्तीचे उदाहरण आहे, भूकंप, बॉम्बस्फोट, युद्ध आणि दंगल. तर यामध्ये बॉम्बस्फोट जे आहे ते मानवनिर्मित आहे, दंगल हे देखील मानवनिर्मित आहे, युद्ध हे देखील मानवनिर्मित आहे. तर भूकंप हे नैसर्गिक आहे, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भूकंप. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी, 5वा प्रश्न, टिंबटिंब इव्हेंट हा व्यवसाय इव्हेंट मानला जातो, विपणन, उत्पादन, आर्थिक आणि सर्व. तर यामध्ये सर्वच, विपणन आहे, उत्पादन आहे, आर्थिक आहे, सर्वच. ठीक आहे. म्हणून उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सर्व. शक्यतो अशा प्रश्नांचं उत्तर नेहमी लक्षात ठेवायचं, 99%, 100% म्हणत नाही मी, 99% उत्तर याचं वरीलपैकी सर्व असा उत्तर याचं येत असतो. ठीक आहे. काही ठिकाणी अपवाद वगळता तुम्हाला एका दुसरं ऑप्शन दुसरे उत्तर येऊ शकतात. पुढे प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी, झिरो डिफेक्ट प्रोग्राम संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली. डॉक्टर डेमिंग, जोसेफ जुरान, फिलिप क्रॉस्बी आणि पीटर ड्रकर. तर झिरो डिफेक्ट प्रोग्राम ही संकल्पना आहे, ही संकल्पना फिलिप क्रॉस्बी यांनी मांडलेली आहे. ज्याच्यामध्ये काय केलं जातं, उत्पादनामध्ये 0 दोष, म्हणजे काहीच दोष त्याच्यामध्ये नाहीये असं स्पष्ट उद्दिष्ट ठेवले जाते. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी,
फिलिप क्रॉस्बी. पुढे बघा, मानकीकरणासाठी आंतरराष्ट्रीय संस्था टिंबटिंबमध्ये स्थापन झाली. आता मानकीकरणासाठी आंतरराष्ट्रीय जी संस्था आहे ती म्हणजेच ISO. आणि मित्रांनो ह्याची जी स्थापना आहे ते 23 फेब्रुवारी 1947 मध्ये झालेली आहे. आता ऑप्शन मध्ये आपल्याला कुठंच हे ऑप्शन दिसत नाही, 1947 कुठंच दिसत नाही. तर आधुनिकीमध्ये परत त्याची जर अंमलबजावणी जर बघितली आपण तर 1995 हे आपण उत्तर या ठिकाणी निवडू शकतो. ठीक आहे, खरं तर त्याचं उत्तर 1947 असं पाहिजे. ऑप्शन मध्ये कुठंच आपलं ते उत्तर दिसत नाहीये. पण नव्याने जी संकल्पना जागतिकीकरणानंतर पुन्हा एकदा मानकीकरण करणं हे अतिशय महत्वाचं होतं आणि त्याच्यामुळे आपण उत्तर या ठिकाणी 1995 हा देऊ शकतो. ठीक आहे. पुढे 8वा प्रश्न या ठिकाणी, सतत सुधारणा हे टिंबटिंबचे मूळ तत्वज्ञान आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता पहिला प्रश्न जो आहे तो आपला कायझन म्हणजे काय आहे आणि त्याचं उत्तर आपण काय केलं, सतत सुधारणा असं केलं होतं. आता या ठिकाणी मला वाटतं पुन्हा एकदा हाच प्रश्न या ठिकाणी आहे. सतत सुधारणा जे आहे ते पोकायोग, सिक्स सिग्मा, कायझन की 5S. तर यामध्ये तुम्ही बघू शकता सतत सुधारणा हे जे आहे त्याला आपण कायझन असं म्हणतो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी. पहिला प्रश्न देखील हाच आहे आणि शेवटचा प्रश्न देखील हाच आहे, पण फक्त विचारण्याची पद्धत जी आहे ती वेगळी आहे. ठीक आहे. पुढे बघा, आणखी काही महत्वाचे प्रश्न आपण बघूयात जेणेकरून तुम्हाला पेपरला ते उपयोगी पडतील. प्रश्न पहिल्यातलं ब या ठिकाणी, खालील संकल्पना स्पष्ट करा. एकूण 4 मार्क आहेत. पोकायोग सिस्टीम आणि कायझन प्रणाली. पुढे प्रश्न दुसरा, टिपा लिहा कोणतेही 2. 6 मार्काला हा प्रश्न आहे, म्हणजे 3 मार्कासाठी एक प्रश्न. व्यवसाय प्रक्रिया आउटसोर्सिंग, शून्य दोष कार्यक्रम आणि हॉटेल व्यवस्थापन, या तिन्हीपैकी तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे आहेत. पुढे बघा, प्रश्न तिसरा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याचे महत्त्व समजावून सांगा. एकूण 10 मार्काला हे प्रश्न आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे तो 4था प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. हे देखील दीर्घोत्तरी प्रश्न आहे आणि 12 मार्काला एक प्रश्न या ठिकाणी आहे. आपत्ती म्हणजे काय, शमन करण्याच्या पायऱ्या समजावून सांगा. आणि आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्थेचे 20 घटक स्पष्ट करा. तर मित्रांनो आपल्याला दोन्हीपैकी जो सोपा प्रश्न वाटतो, ज्याच्याविषयी आपल्याला भरपूर माहिती आहे, भरपूर लिहिता येतो, तो प्रश्न आपण त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण MMP या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. त्याचबरोबर आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.